महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते आणि अखंड हिंदुस्थानचे कैवारी असं म्हणता येईल सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार सुभाषजी भोईर साहेब यांच्या प्रचारार्थ आज इथे उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले फक्त शिवसैनिक नाही तर निष्ठावान शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। आज या सगळ्या निष्ठावानांना बघून एकच म्हणावं असतं, अरे आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची। हीच ताकद आपल्याला येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानातून दाखवून द्यायची आहे आणि श्री सुभाषजी भोईर साहेब यांना निवडून आपल्याला दिवाच्या विकासासाठी चालना द्यायची आहे। आता निवडणुकीच्या समजा याच्यावर तोंडावर लाडकी बहीण योजना आली, निवडणुकीच्या तोंडावरच आली हो, 4-5 महिन्याच्या काय तर म्हणे महिलांना लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये देणार। आता 1500 रुपये काय संसार करायचा? मी स्वतः गृहिणी आहे, 1500 रुपये देता हे बरोबर आहे, पण आज तेलाच्या किमती वाढल्यात, भाजीपाल्याच्या किमती वाढल्यात, गॅस सिलेंडर महाग झाला आहे, मग हे 1500 रुपयात काय काय करणार? एक महिला म्हणून मी विचारते काय काय करायचं? आणि आमचेच पैसे आम्हाला द्यायचं आणि त्याचाच गावगाव करायचा का? आमचेच पैसे आहेत ना ते, कोणी स्वतःच्या खिशातून तर देत नाही आहे, मग त्याचा गावगावा का? हेच माझं विचारणं आहे। तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या भावाला घरी बसवायचं, बेरोजगार बनवून। कारण का? महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे म्हणा, मोठे प्रकल्प म्हणा, महाराष्ट्रात येता येता गुजरातला निघून गेले। मग काय करायचं लाडक्या भावाने? आमच्या लाडक्या बहिणीला फक्त पैसे देऊन होणार नाही आहे, लाडक्या भावांचा पण विचार करायचा आणि हा विचार श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करणार आहेत। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की या असल्या आश्वासनांना आणि भूलथापांना बळी पडू नका, फक्त मशालीला साध्य करा, ही मशालाच आहे जी क्रांती घडवणार आहे। आज 2-2.5 वर्षापूर्वीची पक्षफुटी झाली, त्यानंतर सगळेच संभ्रमावस्थेत होते की काय चाललं आहे। आम्ही स्वतः पण त्या संभ्रमावस्थेत होतो की म्हणजे चाललं आहे काय, शिवसेना नक्की काय, कुठे, कोणाकडे आहे। पण त्यावेळेस आम्हाला श्री सुभाषजी भोईर यांनी भक्कम साथ दिली आणि दिव्यात पक्षवाढीला चालना मिळाली। सुभाषजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षवाढीस लावला आणि आज हा पक्ष तुम्हाला दिसतोच आहे दिव्यात काय आहे। आम्ही कोणालाही घाबरलो नाही। दिव्यात 8 नगरसेवक होते, 7 नगरसेवक पैशांचा आणि सत्तेच्या बाजाराकडे गेले, पण आम्ही फक्त निष्ठा निवडली का? कारण आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत, निष्ठावान शिवसैनिक म्हणून आम्ही आज श्री सुभाषजी भोईर यांच्यासोबत आहोत। कारण आम्हाला माहीत आहे दिव्यात जर विकास घडवायचा आहे तर फक्त आणि फक्त सुभाषजी भोईरच आणि पर्यायाने तुम्हाला मशालीलाच मतदान करावं लागेल। म्हणून या सगळ्या दिवेकरांना माझं मनापासून आवाहन आहे की येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी मशालीला मतदान करा आणि मशालीने क्रांती घडवा। धन्यवाद।